कारण शून्यातून शून्य गेले वा मामाची लाडकी भाची आराध्या ही जवळ 100 रुपयाचं बहुमान पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. शून्यातून शून्य गेले बाकी राहिले शून्य बुवा. शून्यातून शून्य गेले बाकी राहिले शून्य. आणि या बापाडे गावामधील या घाडीवाडीमध्ये आपण डबल वारी सामना करतोय. हे आम्हा 2 मुलांचं पुण्य बुवा. या आम्हा 2 मुलांचं पुण्य बघा. या ठिकाणी बघा रूपाचा ध्यानाचा बघा. कारण युगे 28 त्या कुंडलिकाने बघा त्या सगळ्या पांडुरंगाला कट्यावरी बघा हात आणि विटेवरी पाय ठेवून युगे 28 त्याला उभा ठेवलं. म्हणजे एवढं आपल्या आई वडिलांच्या भक्तीमध्ये सामर्थ्य आहे. बुवा बोलले की या ठिकाणी आल्याच्या नंतर अयोध्येचा भास झाला. बरोबर अयोध्येचा भास झाला. कारण आई वडिलांची सेवा करा अशा या बापाडे गावातील दत्तगुरु हनुमंत गणपती गजानंद राम लक्ष्मण सीता पुन्हा ब्रह्मा विष्णू महेश यांचं साक्षात दर्शन झालं. धन्य बुवा पावलो आम्ही. या ठिकाणी हा डबल पारीचा सामना करतो म्हणजे पुण्य आमचं फळ आलं या ठिकाणी बुवा. कारण आई वडिलांची सेवा करा. कारण आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर. या दोघांचं एक रूप म्हणजे आई बघा. कारण आई वडिलांची सेवा करून बुवा भगवंत प्राप्त होतो. पण देवाची सेवा करून आई वडील मिळत नाही. म्हणून भगवंताची सेवा करण्यापूर्वी बघा आपल्या आई वडिलांची सेवा करा. कारण कलियुग हा बुवा. कारण सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि 4थं चालू हे कलियुग बघा. सत्ययुगामध्ये 4 अक्षरी बाणासूर राक्षस जन्म गेलो. त्रेतायुगामध्ये 3 अक्षरी रावण ज्याचा सर्व नाश होणी रामान गेला बघा 7व्या अवतारात. द्वापार युगामध्ये बघा कंस कृष्ण देवाने मारलं बघा. आणि या कलियुगामध्ये 1 अक्षरी म्हणजे मीपणा. मी म्हणजे कोणतरी मोठं जो मीपणा काहीतरी परमेश्वराच्या चरणापाशी सोडून होय. कारण या ठिकाणी देवाच्या पाया पडताना आम्ही पैसे टाकणार 10 रुपये. सत्यनारायणाच्या पूजेत 10 रुपये टाकणार. तरी काय त्याचा कमी ह्या ज्यांनी आपणाला दिले त्याचा 10 रुपये आम्ही भीक म्हणून घालतो. हे 10 रुपये काहीतरी आई वडिलांच्या चरणापाशी सेवे घाला. अन्नदान करा बघा. बरोबर की नाही. ह्या पुण्य देव सांगत नाही नारळ हा 1 किलो पेढे हा ते मी प्रसन्न होत. देव काय सांगता तुझ्यात जो मीपणा माझ्या चरणापाशी ठेव आणि जीवन तुझा सफल करून टाक. पण कलियुग असल्यामुळे बुवा या कोण करू बघित नाही बघा. कारण सत्ययुगातलो बघा लाकूड तोड होतो. सगळ्यांना गोष्ट आमच्या शाळेत ही गोष्ट आमका शिकवलेली. तो बिचारो त्याची कुऱ्हाड काही तलावात पडली. रडाक लागलो. देव प्रसन्न झालो. पहिली उडी मारल्या सोन्याची कुऱ्हाड काढल्या. हिरे काढ बाबा तुझी कुऱ्हाड. नाही नाही म्हणता. देवान दुसरी उडी मारल्या चांदीची काढल्या. ही बाबा तुझी कुऱ्हाड नाही म्हणता. तिसरी उडी मारल्या लोखंडाची काढल्या. हिरे बाबा तुझी कुऱ्हाड. तर सत्ययुगातील तू लाकूड तोडू सांगता देवा ही माझी कुऱ्हाड. देव प्रसन्न झालो. मंडळी 3 कुऱ्हाडी बक्षीस दिल्या. आणि कलियुगातलो लाकूड तोडू गेलो. पण आता बायको मागण्यात नाही तर पर्याय नाही. तो तेव्हा एकटो गेलेलो. माझं साखरपुडा झाला म्हणून सांगते. कलियुगात तो बायको घेऊन गेलो मंडळी. तेव्हा कुऱ्हाड टाळटार मशीन घेऊन गेलो. आणि नदीच्या किनाऱ्या नांगण्यात सगळा संपूर्ण नाश करू लागलो. पाय घासला. गुलामाची बायकोच पाण्यात पडली. रडाक लागलो. देव प्रसन्न झालो. देवाक सांगता देवा माझी लग्नाची बायको पाण्यात पडली. देव म्हणता काळजी करू नको. पहिली उडी मारल्या सनी निवाणी बाहेर काढल्या. हिरे बाबा तुझी बायको. तेव्हा म्हणता तुला होय होय देवा हीच माझी बायको. देव म्हणता अरे वेड्या खोटं म्हणतोय. नाही देवा तुझी सत्ययुगातली गोष्ट ऐकलेली म्हणता. लाकूड तोडो खरं बोललो म्हणून 3 त्याला कुऱ्हाडी बक्षीस दिलं.
आज मी ही सनी लिओनी काढलं, ही नाही म्हणतस तर कॅटरीना कैफ काढणं असतं, कॅटरीना कैफ काढणं असतं, आणि तीव नाही म्हणतस तर माझी तिसरी खरी बायको काढणं असतं, आणि खरा बोललोय म्हणून तिनं माझ्या गाड्यात मागणं असतं. या कलियुगात एक बसताना कठीण झाली, तीन तीन घेऊन खरेदी मंडळी. ह्यो गुलाम लय हुशार. प्रत्येक वेळा माका हिनवायचो ऐकला लगीन कधी करत, आणि प्रत्येक वेळा म्हणायचो नवरो जुनवट घे बाई. मी जुनवट नाही. आय एम 32 years old now. पण करतलं ह्यो रोज चेष्टा करायचो, ह्याच गाणं म्हणायचो माझ्या काळजात झरे पडलेले, आई शपथ सांगते. पण ह्याका कसा सांगा, 4 वर्ष माझा प्रेम आपण गुलामा शेतकऱ्याक पण देत ना, ह्याच्या नाडाकडे 4 वर्षांनी ह्या देवाची कृपा, ह्या वर्षाची पुरीच्या घरातले मान्य झाले. 4 मेघ लगीना सगळ्यांनी यायचा, आणि मंगलाष्टका म्हणा घ्यायची. वर तोंड करून सांगत राहा नको, हसत हसता. रूपाचा ध्यानाचा अभंग चालू करतोय, कारण बुवांचं पण गजर हा मनोरंजन 100%. आता बघा तो पेटलेला फळे मारता कसो टेप देतो बघा, खरोखर अतिशय गोड गाड्याचो, आणि पेटी खरोखर विनोद चव्हाण बुवांच्या नंतर वाजवायची ते ती बुवाने जोरदार. आमच्या दोघांना काय वय बसून फुट्यापासून किंवा पळतात आमच्या केशी नाही. ह्या रंगमंच का करते आम्ही भांडताला. तो सकाळी माका चाय बोलवतो लोकांनी कळलं, एवढा आमचा प्रेम. आणि ह्या असाल त्या भगवंता रामान या मांडकरी देवाण ठेवाशी त्याच्या चरणी प्रार्थना ठेवू. आज वारी घेतली का सकाळी तोंड बोल सावच्या आधी ब्लॉक करतोय गणेश देवी नाही सोडायला बघा ब्लॉक करतो तोंडच बघितला नाही बघा. अशी परिस्थिती व्हा म्हणून भजन काहीतरी भरकटता. मनोरंजन 100% करायचा, पेटून उडवायचा, तर गजरा माका काहीतरी करू जाऊ ना. हा चला रूपाचा ध्यानाचा बघा, कारण बघा शंकर आणि विठ्ठल हे एक रूप बघा. नरहरी सोनार बघा शंकराचा प्रिय भक्त, ज्यानं विठ्ठलाचं कधीच रूप बघितलं नाही बघा मंडळी. पण काय झालं बघा, एका व्यापाऱ्याने नवस केला पंढरपुराच्या पांडुरंगाला की मला पुत्ररत्नाचा लाभ झाला की तुला सोन्याचा करवटा म्हणजे सोन्याचो कमरबंद शिवाय भगवंत पावलो मुलगो झालो व्यापाऱ्या. नरहरी सोनाराकडे गेलो, म्हणतात सोनार शेठ विठ्ठलाला कमरबंद शिवायला पाहिजे. ह्यो आता विठ्ठलाचा तोंड बघी नाही, कारण ह्यो शंकराचो भक्त. म्हणता दोऱ्यानं माप घेऊन ये म्हणता विठ्ठलाचा. एवढो ह्यो दोऱ्यानं माप म्हणता. दोऱ्यानं माप व्यापाऱ्याने दिले, पहिलो कमरबंद मेसरी शिवून दिले, विठ्ठला घातल्याने घट झालो. पुन्हा घेऊन येलो पाठी म्हणता सोनार शेठ घट होता, पुन्हा दुसरा माप घेऊन यावं म्हणता दोऱ्यांचा. दोऱ्या घातल्याने पुन्हा शिवून गेलो, विठ्ठलाच्या कमरे घातल्याने सैल झाला. पुन्हा व्यापारी गेलो, म्हणता शे आता सैल झालो, आता तुम्हीच चला. ह्यानी काय केलंय, डोळ्यात पट्टी बांधल्या गोवा, कारण विठ्ठलाचा तोंड कोण बघी. पंढरपुरात रावण विठ्ठलाचा तोंड बघी नाही तो. आणि डोळ्यात पट्टी बांधल्याने परमेश्वराच्या कमरेक मिठी मारल्या माप घेऊसाठी. तेव्हा साक्षात शंकराचा भास झालो. डोळे उडून बघतात विठ्ठल, पुन्हा कमरेक मिठी मारल्या डोळे ढापून शंकर. आणि तेव्हा पांडुरंगाच्या चरणापाशी नतमस्तक झालं. म्हणजे पांडुरंग आणि शंकर वेगळे नाही, एकच रूपा म्हणून पांडुरंगाच्या वरती डोक्यावरती मुकुट आणा तो पिंडाकृती हवा. म्हणजे मनोरंजन ह्या सांगायला आम्ही, कारण खरोखर गुलाम भारी आहे. शब्द जोक मग नंतर सांगतले का एकदम काय करता नाही. आवडे
Maya